मलकापूर नगरपालिका निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाची लढत यंदा अत्यंत चुरशी ठरली असून विदर्भ लाईव्हद्वारे घेण्यात आलेल्या एक्झिट पोलमधून शहरातील राजकीय वातावरणाचा कल स्पष्टपणे समोर आला आहे. बदलांची अपेक्षा, विकासाचे मुद्दे आणि स्थानिक नेतृत्वाबाबत नागरिकांची भूमिका या निवडणुकीत निर्णायक ठरत असल्याचे एक्झिट पोलमधून दिसून येत आहे. नगराध्यक्ष पदासाठी एकूण 42,693 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून या मतदानावर आधारित एक्झिट पोलनुसार काँग्रेसचे उमेदवार अतिक जवारीवाले हे आघाडीवर असल्याचे संकेत मिळत आहेत. सर्वेक्षणानुसार त्यांना सुमारे 40% म्हणजे अंदाजे 17,077 मते मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मिलिंद डवले असून त्यांना सुमारे 30% म्हणजे अंदाजे 12,808 मते मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भाजपाचा कोर मतदार वर्ग अद्याप टिकून असला तरी स्थानिक पातळीवर नाराजी आणि बदलांची भावना याचा परिणाम मतदानावर झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये वर्तवण्यात आली आहे. तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार प्रसाद जाधव असल्याचे चित्र एक्झिट पोलमध्ये दिसून येत आहे. त्यांना सुमारे 20% म्हणजे अंदाजे 8,539 मते मिळण्याची शक्यता आहे. शांत प्रचार, तरुणाचा पाठिंबा आणि विकासाचे आश्वासन असूनही तिरंगी व चतुरंगी लढतीमुळे राष्ट्रवादीला अपेक्षित आघाडी मिळताना दिसत आहे. दरम्यान अपक्ष उमेदवारांना सुमारे 10% म्हणजे अंदाजे 4,269 मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रश्न, वैयक्तिक ओळख आणि पक्षीय राजकारणाला कंटाळलेल्या मतदारांनी अपक्षांना पसंती दिल्याच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. एक्झिट पोल दरम्यान नागरिकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेनुसार विकास, पारदर्शक कारभार, स्वच्छ प्रशासन आणि जबाबदार नेतृत्व या प्रमुख अपेक्षांना यंदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरत असल्याचे चित्र आहे. विशेष तरुण आणि नवमतदारांचा सहभाग लक्षणीय असून त्यांना बदलांचा स्पष्ट संदेश दिल्याचे राजकीय विश्लेषणाचे मत आहे. अर्थात हे सर्व अंदाज विदर्भ लाईव्हच्या एक्झिट पोलवर आधारित असून अंतिम निकाल निवडणूक आयोगाकडून जाहीर झाल्यानंतरच मलकापूरचा खरा जनादेश स्पष्ट होणार आहे. मात्र एक्झिट पोलमधून मिळालेले संकेत पाहता नगराध्यक्ष पदाची लढत अंतिम टप्प्यात अत्यंत रोचक ठरणार हे निश्चित आहे.